हाय नमस्कार नमस्कार एव्हरीबडी. राधाच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आली लग्नावरनं. तर ही साडी ब्लाऊज काय कटिंग करून ठेवला माझं मी शिवते. ही साडी का नाही दिसायला काटा पदराची एकदम फुगीर वाटली मला, पण एकदम चापून चुपून बसली. आणि ही साडी मला पंढरपूरच्या ताईनं नेसवली होती. आणि त्यांना वाटत होते, मी त्यांना सांगितलं होतं ना, मी मला काठपदराची साडी म्हणलं आवडत नाही म्हणलं होतं, राहू द्या म्हणलं परत कोणाला तरी द्या, पण त्यांना माझ्यासाठीच घेतली होती. मग त्या मला सांगत होत्या की साडी फुगत नाही, ब्लाऊज शिव हे ते. मी हा म्हणत होती, पण त्यांना खरंच वाटत नव्हतं. कारण स्वातीनं पण त्यांना सांगितलं होतं ना की राधाताई घालणार नाही काठपदराची साडी. मग त्याचं लय कमेंटमध्ये मेसेज टाकायला लागल्या. मग म्हटलं चला एवढी एक साडी म्हणलं घालावंच म्हणलं, एकदा घालायला काय अडचण आहे. मग ब्लाऊज हे कटिंग केला, पण शिवणं झालंच नाही. मग ही माझा पहिला ब्लाऊज आहे. तर ह्या साडीवर झाला, ही पण सिल्वर आहे, ही ह्यातला किनार बी सिल्वर आहे. आणि आता का नाही ह्या साडीची लय फॅशन निघली आहे. आज लग्नाला गेली होती ना, तर बऱ्याच जणींच्या अंगावर अशीच साडी होती, फक्त कलर वेगळं वेगळं होतं. कोणाच्या गुलाबी, आकाशी, केशरी, कशा बी पिवळ्या, चुटूक, अशा बऱ्याच काय साड्या होत्या. आणि ही साडी पण मला वाटत होतं चांगली दिसेल का नाही, चांगली दिसेल का नाही, पण मी घातली होती, पण छान दिसत होती साडी. आणि चापून चुपून आहे, चांगली वाटली. तर धन्यवाद ताई, तुमची साडी बघा मला उपयोगी आली लग्नासाठी. कारण मी पण बावचाळल्यावानी झाली होती की कोणची साडी घालू, कोणची साडी घालू. मग ही नवीन साडी मला उपयोगी आली आज. तर स्वाती पण गेली बघा माहेराला. विशेष कारण काय आहे मला काय सांगता येणार नाही. मी लग्नाला गेली होती कावीला घेऊन, तसं आम्हाला सगळ्यांनाच बोलवलं होतं, पण आपली थोडी तारांबळ अडचण असल्यामुळं काही बाकीची आली नाही ते. मग स्वातीला पण तिच्या माहेरी जायचं होतं वाटतं. मी पण जाताना तिला चलबिल काय म्हणलं नाही, कारण तिला तिची बी अडचण माझी बी अडचण. म्हणलं पाहुण्या रावळात सगळ्यांनाच जायचं नाही बरं दिसत म्हणलं. सगळेजण गेले की लगेच ओरडतात ती. कारण निलेश दादाच्या इकडं मी गेली होती ना, स्वातीची 2 लेकरं, मी माझी 2 लेकरं, आम्ही असे बरेच जण गेलो होतो. सण्याला नव्हता न्यायला, कावीलाच नेलते. म्हणजे आम्ही गेलतो बऱ्यापैकी, कावे, मी, स्वातीची ते 2 लेकरं. तर सगळी बरेच जण नावं ठेवत होते. काही जणांना कौतुक वाटलं की राधाताई बरोबर स्वातीला घेऊन गेली, 4 माणसांची ओळख होईल तिच्या अडचणीच्या वेळेला. समजा मी नसन तर अडचणीच्या टायमाला तिला उपयोगी पडते. आणि ह्या हिशोबानं, कारण हिंडल्या फिरल्याशिवाय पण ओळखी पाळखी होत नाही. अडचणीच्या टायमाला उपयोगी येणार, म्हणजे उपयोगी कोण येणार ना. मग हिंडल्या फिरल्याशिवाय होत नाही. तर त्यावेळेस बरेच जणांना नावं ठेवली होती. मग ह्या वेळेस काय लग्नाला सगळ्यांना घेऊन गेली नाही. स्वीटीच्या लग्नाच्या टायमाला पण मी अख्खी फॅमिली घेऊन गेली होती. तर तेव्हा पण नावं ठेवत होती, लग्नाला एवढ्या माणसांना जायचं असतं. अरे लग्नाला परिवार म्हणून लिहितात. आता आम्हाला काय माहिती, आम्हाला तेवढं नॉलेज नाही. आम्हाला असली ही की बोलवलं तर आम्ही सगळ्यांना बोलवलं की सगळेजणच जातो, आणि एकट्याला बोलवलं तर आम्ही एकटंच. पण जरी ते वरनं म्हणत असन सहपरिवार ये, पण आतून जर त्यांना वाटत असन की नाही यायचं, असं पण काय असतं जे नावं ठेवतात ते बरोबर आहे का नाही. पण तुमच्या भ्यानं का नाही बाकीच्यांना नेलंच नाही. मी काय आम्ही दोघीच गेलतो. तसं जाताना आम्ही वराडातच गेलो, तुम्ही बघितलंच त्या व्हिडिओमध्ये. स्वाती पण गेली माहेराला. मग आम्हाला येताना पण सगळी म्हणत होती वराडा संगत चला, पण म्हणलं नको, म्हणलं तुम्हाला लय उशीर लागल म्हणलं, कारण नवरीचा पसारा आहे ती भरायचा, परत त्यांच्या पाहुणे रावळे जायचे. मग म्हणलं परत असतं किती वराड घालवायचं आणि हे ते रडा रडेन हे ते. मग ते नवरीला जायचं ते टाईम लागलच म्हणलं, लय उशीर होईल म्हणलं. आणि घरी म्हणलं सण्या आहे, कारण सण्याला नव्हतं न्यायला मी, आणि सण्याचा बाप पण होता. स्वाती गेली होती, भाऊजी पण आहे. तर भाऊजी नाही गेलं माहेराला स्वातीच्या. मग हो काय आल्यावर इथं चहा केला होता. तर सगळेजण आम्ही चहा पिलो. आता काय बी चहा प्यायला लागली. धूर लागतो का, दाती चकती का? आय लाईक यू चहा. हे बघा कारभारी दिसलं का स्वातीच्या इथं काय करतो. भलं मोठं भोगलं घातलं गडे शिजाय, दिसलं का तुम्हाला? हे करून
आता तिकडं जाऊन द्यायची नाही मला. किती जर सोन्याचा घास करून खाया घातला ना नवऱ्याला मी, तर नवरा काय तर करतच असते बघा. दोघं भाऊ हट. काय लांब ना दाखवते तुम्हाला, फक्त भाऊ भाऊ काय करताय नाही दिसत. हो का, हाय का दोघं भाऊ भाऊ. काय चाललंय ह्यांचा एक विचार काय कळ नाही मला. मी बी सकाळी कारभारीला म्हणलं चला लग्नाला, आलं नाही तर भाऊजीनं पण स्वातीला घालवली या. तिची बहीण आजारी आहे काय? मग मला काय तशी म्हणली नाही स्वाती. आता करण म्हणत ती फोन करत नाही तर मी फोन करते. आबाळ तर लय गरजायला लागलं इकडे. हा ना, वाजवत आणला होता. मग कसं काय शिवाच्या आव बाळवणीत लय पुण्यवान हाय म्हणून बाळवणीला कडी आडा देऊन जातो पाऊस. म्हणून त्या शिवापाशी गेला आणि तिथं वाजवायला चालू केला का हलग्या. आला का मग महागारी पाऊस? होय. बाया 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 बाया, पहिल्यांदा का नाही बाळवणी बरोबर घडलेला इतिहास भाऊजीनं सांगितलं बाय. अजूनपर्यंत तर कोणी सांगितला नव्हता. बरं कधी येणार आहे स्वाती? आणि गेली का वाशी? म्हणजे तिथं लग्न लागायला आणि स्वाती माहेराला जायला गाठच पडली. तिची बहीण आजारी वाटतं. मला तशी काय बोलली नाही स्वाती, पण मीच म्हणलं काय म्हणलं सगळ्यांना जा म्हणलं, जाते मी एकटी नेते. मग मी कावी गेलो होतो. तर मी नसल्यावर स्वाती लेकरांना छोकलीच्या बापाला हाका मारून खाऊ पिऊ घालते. आता स्वाती नाही म्हणल्यावर आता मग हे का कर्तव्य काम माझं, बरोबर आहे का नाही? आता भाऊ तिकडं काहीतरी करून खातेली म्हणजे काहीतरी बनवते ती. मी काय तिकडं गेलीच नाही, कारण मला पण इथं माझा राडा पडला या. ती म्हणते ए आम्ही बनवतोय ती दाखवू नको. मी म्हणलं नाही दाखवत. म्हणलं बनवा काय बनवायचं ती. तर ह्यांना आता भाकरी करायच्यात आणि भाकरी मी विचारून बनवणार आहे, कारण लय केल्या तर संपत नाही, थोड्या केल्या तर पुरत नाही त्या. चला विचारते ह्यांना. होय भाकरी किती करू? बरं आणि तुम्हाला वा किती? दोघांना एक एक भाकरी आणि भात करणार आहे बरं का? हां का दोघात 3 करू? एखादी जास्त करते काय तुला? भातच खाणार, भाकर न ग जा. हो का आबाळलंय भरलंय पिठाचं हे आणून दे. आयराची साडी इथं काढून ठेवली होती, दिसली का? टायल टोपी हे अजून साडी सुद्धा नाही बदलली मी. ठेवते साडी बिडी काढून. अगं तांदूळ एवढं घालायचं आहे शिजाय. रेसिपी काय तुम्हाला दाखवायला जमायचं नाही, लयच चमकायला लागलं. लयच चमकायला लागलंय. छोकुलीच्या वर्गातलं पोरग आहे बघा ते. काय फारिष्टात राहतंय म्हणून त्यांचं, म्हणजे घर फारिष्टात आहे म्हणून त्याला जंगल्या म्हणतात. दूध त्याला आमची रिक्षा जोडली होती का नाही, रिक्षा शिवाय द्यायचं म्हणून रिक्षातच नव्हतं आणत. पण लय काम करतं ते पोरग. दूध घालायला जातं, दूध काढतं, लय काम करतं. तर चला आता मी भात घालते. शाळेत लय भांडणं करतं. शाळेत बी कवा तरी जातंय वाटतं. कारण ते सारखं का नाही कामातच दिसतं मला. तर आता धुते तांदूळ ही हो का, तांदूळ निवडून हे केलं होतं. म्हणलं चला एक व्हिडिओ करावा म्हणलं. सांज सकाळी एक व्हिडिओ टाकला म्हणजे बरं पडतं आहे का नाही? भले नका का आपल्याला त्याचं काय भेटावा, नका का भेटना, पण आपलं अपडेट चालू ठेवलेलं बरं. तर चला आता भात बी घालते शिजायला. ही कसं तांदूळ धुतलेलं पाणी इथं झाडाला बी होतंय आणि
आणि तांदूळ धुवून पण निघतं ह्या का दुधाचे पिशवे. मुंगळा चावतोय काय आता काय मला. चला आता लाईटच जाईन. का गं? लाईट जाईन. मी तर काम केलं म्हणलं घरातच कर. घरातच करून टाक घरात. मी भाकरी करते बाहेर. किती 2-4 तर भाकरी करायच्यात. नाही येत पाऊस चालला तिकडं केमला. मग तुला घरात काय बनवू वाटत नाही? मला घरात गरम लय होतं का काय वे. दे मला पिठाचं हे आणून. भाऊजी म्हणतात बाजरीच्या भाकरी बनवा आणि इकडनं न्या पीठ. आता तिकडनं पीठ आणायचे आणि मग मी भाकरी करायचे. चांगलं वाटतंय का? नाही चांगलं वाटत आहे का नाही. कारण ज्या टायमाला मी नव्हती त्या टायमाला स्वाती तिच्या घरातल्या पिठात पाण्याचं करून खाऊ पिऊ घालत होते. मग आपण कशाला त्यांच्यातलं पीठ आणायचं आहे का नाही. खाण्यापिण्याचं आमच्यात नसतं काय. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. माझं स्टँड कुठं आहे मोबाईलचं.